नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंखे यांच्या वडिलांचा दशक्रिया विधी निमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मधाने यांचे प्रवचन। सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं काम करणारे अजय पाटील साळुंखे यांचे पिताश्री श्री आसराम पाटील साळुंखे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी झाली ते संत तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज मधाने महाराजांनी नाव घेतलेले सर्वच महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, उपस्थित सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, साळुंखे परिवाराचे सर्व शोकाकुल बंधू आणि माता भगिनींनो, आज या ठिकाणी आसाराम भाऊंना जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले। खरं म्हणजे आसाराम भाऊ साळुंखे आमच्या टुनकी गावामध्ये तसे पाहुणे, त्यांचं मूळ गाव चिंतरखेडा आणि त्यामुळं त्यांना सगळं गाव पाहुणे म्हणायचं आणि पाहुणे या नात्यानं ते त्यांचे 3-4 घरं या ठिकाणी आले आणि जे आसाराम भाऊची सासुरवाडी टुनकी गावातच झाली, त्यामुळं अतिशय ऋणानुबंध या ठिकाणी टुनकी गावाशी त्यांचे जुळले। मग शेतीवाडी या ठिकाणी झाली, सगळा परिवार या ठिकाणी त्यांचा वाढला। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आसाराम भाऊंचं संपूर्ण जीवन गेलं। अनेक दिवस मोलमजुरी केली, मोलमजुरीतून त्यांनी शेत्या घेतल्या आणि शेतीमधून अतिशय समृद्ध जीवन त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं। अजय पाटील असतील, 4 मुली असतील, वालुबाई असतील, त्यांच्या सर्व भगिनी असतील, या सर्व या ठिकाणी मोठा परिवार त्यांनी या ठिकाणी वाढवला, मुलं शिकवली आणि हे सगळे या उक्तीप्रमाणे काकांनी जो काही मरणोत्तर देहदानाचा निर्णय दृढ संकल्प या ठिकाणी केलेला होता, खरं तर ही सोपी गोष्ट नाहीच आहे। कारण आज आपण कितीही मोठमोठ्या गप्पा मारत असलो वैज्ञानिक युगामध्ये, परंतु पिंडदान, मोक्षप्राप्ती आणि खरं तर वैद्यकीय सेवेत असल्यानं या गोष्टींची वारंवार प्रचिती येते। खरं तर या निर्णयामध्ये काकांना पाहिल्यानंतर असं वाटायचं नाही की काका एवढे दृढ निश्चयी असतील, परंतु अजय पाटलांकडे पाहिल्यानंतर, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला पाहिल्यानंतर त्यांचा DNA हा अजय पाटलांमध्ये नक्कीच दिसतो आणि जो काही आता काकांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प पूर्णत्वास नेला, खरं तर अजय पाटलांपेक्षाही त्यांच्या परिवारातील म्हणजे काकू असतील, त्यांच्या मुली असतील, अजय पाटलांच्या बहिणी आणि जे काही महिला मंडळ, विशेषतः या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं ते थोडे। कारण तर ज्या गोष्टी अनुभवल्या कोरोना काळात, आम्ही वैकुंठाचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। आपल्याला जिवंतपणी पण अनेकांना आपण आलो याची कारणासी, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही काहीतरी कारण शोधा की तुम्हाला या जमिनीवर का पाठवलंय। एक चराचरातला साधा कुठलाही प्राणीजन असेल, त्याला पण काहीतरी कारणाने आपल्याला पाठवलेलं आहे। मला आज माझं हे मन उदर भरून येतं की जीवित कार्यामध्ये वय निघून जातं, 80, 90, 99, 100, 110 वर्ष जगणारे पण लोक असतात, पण आपला जन्म का झालाय, आलो याची कारण अशी तेच आपल्याला कळत नाही। पण मला वाटतं की आसाराम किसन पाटील साळुंखे यांना, ज्यांना जीविताला पण कळलं नाही कारण, त्यांना मृत्यू पश्चात ते कारण कळलं आणि फक्त त्यांनी देहदान नाही केला। आज ते खूप कमी दशक्रिया अशा असतील जेव्हा आपण म्हणू शकतो
किती तो मनुष्य आजही जिवंत आहे. त्यांचे कॉर्निया दान केला महाराज. त्यांच्या कॉर्नियामुळे आत्ता कोणीतरी दृष्टीमुळे बघत असेल. किती मोठी गोष्ट आहे. तर मला वाटतं की आज ते गेलेले नाहीच आहेत, ते कोणाच्या तरी दृष्टीरूपाने ते जिवंत आहेत. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलामध्ये आपल्याकडे 6 बॉडीज आहेत. या 6 बॉडीज मिळवण्यासाठी मला काय म्हणजे आता पिंडदान करतो तर काय पिंड पाडावे लागले याच्यावर 1 तासाचं मी बोलू शकतो. म्हणजे अशा काळामध्ये जिथे डेड बॉडीची मिळवण्यासाठीची फाईल असते मंत्रालयात, हे ऐकावं असं नाही. सांगणारा जरी सांगत असला तरी सांगणाऱ्याचं ऐकणाऱ्याने का ऐकावं, तर याचे 2-3 कारण आपण विचारात घेऊ शकतो. एक गोष्ट आहे, सांगत असताना सांगणाऱ्याचा हेतू काय हा लक्षात घेतला पाहिजे. जे सांगितल्या जाते ते आपल्या उपयोगाचं काय आहे आणि ते आपण आपल्या विचारात आणि आचरणात घेऊन त्याच्याद्वारा आपल्याला काय फळ प्राप्त होणार आहे हा सर्व विचार या ठिकाणी केला पाहिजे, मग ऐकलं पाहिजे. मग जर विचार केला तर श्रुती माता आम्हाला सांगते, आम्ही श्रुती मातेचं का ऐकलं पाहिजे याचं कारण आहे, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ परोपकारी माऊली ही श्रुती माता आहे. हितापासून कळते हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा विठ्ठल श्रुती मातेसारखी परोपकारी माऊली या जगामध्ये नाही. माऊली सांगतात कारण जीवाच्या हिताचा कल्याणाचा विचार दान करणारी माता श्रुती माता आहे. मग अहितापासून काढते हित देऊनी वाढविते, नाही श्रुती परवते माऊली जगा. अशी असणारी परोपकारी माऊली ही श्रुती माता आहे. हे वेद भगवान आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने वेदाचं ऐकलं पाहिजे. त्याचबरोबर का म्हणून शरण जायचंय तर याचा विचार केला तर आम्हाला संतांनी सांगितलंय शरण जा उदारा पांडुरंगा. मग आम्हाला संतांनी सांगितलं आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आम्हाला संतांनी सांगितलं, आम्ही संतांचं काय ऐकायचं याचं एक कारण आहे, संत सुद्धा जीवाच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार करतात. त्याचे माझे हित संत सुद्धा जीवाच्या कल्याणाचा हिताचा विचार करतात. त्याचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. मग संत जीवाच्या हिताच्या कल्याणाचा विचार करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मग विचार केला तर संत हे जगत कल्याणासाठी लोकहितार्थ आणि लोक कल्याणार्थ जीवन जगणारे जे आहेत ते संत आहेत. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही कष्ट कमी नाही. कोणाच्या जीवनामध्ये कष्ट कमीच सांगा ना. एखाद्या माणसाला म्हटलं का हो सप्ताह सुरुवात झाले, तुम्ही काही आले नाही 3-4 दिवस झाले. ते म्हटलं यायचं होतं पण यायला फुरसतच नाही, वेळच नाही. माणसाचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि 2 वाक्य माणसाचे एकदम जबर आहे. एक आहे वेळ नाही आणि दुसरं आहे कामाला माणसं मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे यांना जाऊन आज 10 दिवस झाले. खरं तर 9 ऑगस्ट आणि त्या दिवशी एकादशी होती. तिकडे पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या नावाचा गजर होत होता आणि इकडे अभय पाटील यांचे वडील हे त्यांना सोडून गेले. अत्यंत वाईट वाटलं, परंतु एकादशी दिवशी देह ठेवलं त्या दिवशी नक्की मोक्ष प्राप्त होईल यात काही शंका नाही. आणि त्यांना देह काळाचे धनकुटुंबाचे येथे मनुष्याचे काय आहे म्हणजे ठीक आहे. राजा उच्च घेतो आपण. राजा उच्च गडावकर या ठिकाणी बापूराव सार्वजनिक देतील. आमचे परम मित्र अजय पाटील साळुंके यांचे पिता श्री आसराम पाटील साळुंके यांच्या दशक्रियाविधीनिमित्त ज्यांचं आता कीर्तन झालं, जे आपल्या शिवसंस्थानचे विद्यार्थी आश्रमाचे अध्यक्ष, एक सामाजिक बांधिलकी जपणारे सेवाधारी वृत्तीचे आदरणीय हरिभक्तीपरायण मदाने महाराज, त्यांच्या वाणीतून आसराम पाटील यांना कीर्तन सेवेतून श्रद्धांजली झालेलीच आहे. आत्ताच माझ्या अगोदर पोलीस पाटलांनी
काही गोष्टी नमूद केल्या, देहदान का करू नये, काही आम्हाला अडचणी आल्या. पण आपण 21व्या शतकाकडे जात असताना आता या अंधश्रद्धा या गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या पाहिजे. केलं पाहिजे, आपला विधी केला पाहिजे. पण आपण आज बातमीवर, दूरदर्शनवर किंवा पेपरलाच वाचत होतो देहदान करताना. आज प्रत्यक्षात अजय पाटलांनी आपल्या पित्याचं एक देहदान दिलं. हे आपल्या परिसरासाठी नव्हे तर आपल्या तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आज तिथं मेडिकलची मुलं शिकणार आहेत. ते विद्यार्थी त्याच्यावर मी बघितलेले, माझे चुलते MBBS डॉक्टर आहेत, त्यांच्याबरोबर मी जेव्हा मेडिकल कॉलेजला गेलतो, ते शिकत असताना मी लहान होतो आणि जेव्हा ते ते टेबलवर आणलं जातं आणि त्याच्यात 3-4 विद्यार्थी त्याचा अभ्यास करतात. मग आता